आणि आता बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। हवामान विभागाने पुढच्या 4 आठवड्यातील महाराष्ट्रातील हवामानाचा विस्तृत अंदाज व्यक्त केलाय। त्यानुसार राज्यामध्ये पुढचे 4 दिवस पावसाचे असणार असून त्यातील पहिले 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्यामध्ये भात लावणी सध्या सुरू आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 18,000 हेक्टरवरती म्हणजे 20% भात लावणी पूर्ण झाली आहे। पावसाने गेल्या 10 दिवसांपासून उघडीप घेतली असल्यामुळे शेतात पाणी नसल्यामुळे ही परिस्थिती आहे। शेतकऱ्यांना सुधारित पीक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत असून त्यासाठी ॲप्रिस्टॅक नोंदणी आणि ई पीक पाहणी बंधनकारक राहील। या योजनेमध्ये कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतला सहभाग ऐच्छिक असून ई पीक पाहणी आणि पीक विमा घेतलेले यामध्ये तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विविध योजनांअंतर्गत 5285 सदनिका आणि ओरोस तसंच कुळगाव बदलापूर इथल्या 77 भूखंड विक्रीकरता सोडत जाहीर करण्यात आली आहे। सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत 14 जुलैला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2014 रोजी मेक इन इंडिया या उपक्रमाची सुरुवात केली होती। त्याला यंदा 10 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे त्यानिमित्तानं 100 रुपयांचं एक विशेष नाणं केंद्र सरकार जारी करणार आहे। देशामध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार XFG वेगानं पसरतोय। देशभरात आतापर्यंत 206 प्रकरणांची नोंद झाली आहे। यात सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत। त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि दिल्लीत सुद्धा रुग्ण आढळत आहेत। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती 18 दिवसांचा मुक्काम करून 15 जुलैला पृथ्वीवरती परतणाऱ्या अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि अन्य 3 जणांवरती त्यानंतर 7 दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली लक्ष ठेवण्यात येईल। 14 जुलै रोजी संध्याकाळी 4:35 हे 4ही अंतराळवीर पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करतील। राणीच्या बागेमध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये चढउतार बघायला मिळत आहे। 2024-25 या वर्षामध्ये पर्यटकांची संख्या घटल्याचं दिसून आलं। 23,57,000 पर्यटकांनी इथे भेट दिली असून पालिकेच्या तिजोरीत 9.18 कोटींची भर पडली आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिली असली तरी मुंबई महापालिकेनं शाडूच्या मातीवरती भर कायम ठेवलाय। अधिकाधिक मंडळांनी शाडूच्या मातीनं गणेश मूर्ती बनवाव्यात असा पालिकेचा आग्रह आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील या मातीचा पुरवठा सुरूच ठेवलेला आहे। आतापर्यंत मूर्तीकारांना 830 टन शाडूच्या मातीचा पुरवठा करण्यात आलाय। मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी 19 महत्त्वाच्या कंत्राटांना 24 जूनला मंजुरी दिलेली असतानाच आता दुसरीकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडनं भुयारी मेट्रो 3ला देखील गती मिळते। ही मेट्रो सध्या आरे ते JVLR पासून अत्रे चौकापर्यंत धावत असून अत्रे चौकापासून कफ परेडपर्यंतचा टप्पा ऑगस्टपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे। MSRDC मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यान मिसिंग लिंकचं काम करते। या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली। यावेळी कामाचा आढावा घेऊन या प्रकल्पाचं काम अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक असून ते योग्य प्रकारे MSRDC कडनं केलं जात असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं। या प्रकल्पाचं 94% काम पूर्ण झालं असून डिसेंबरपर्यंत ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचं नियोजन आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम यंदाच्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सिडको अधिकाऱ्यांना दिलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेऊन या विमानतळाचं भव्य उद्घाटन करण्याचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे गरज भासल्यास मनुष्यबळ वाढवून कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या। आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळानं विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली होती। या माध्यमातून 9,71,368 भाविक प्रवाशांनी विठ्ठल दर्शन घेतलं। तर या सेवेतनं महामंडळाला 35,87,61,00,000 रुपयांची कमाई झाली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परवानगी न घेता सुरू असलेली ॲप आधारित बस सेवा बंद करण्याचे आदेश दिलेत। त्यानंतर आता उबर शटल सेवा पूर्णपणे बंद झाली आहे। त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवरती ताण वाढलाय। या सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र नाराजी आहे। ज्या घरांची किंमत 10 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा एकूण 1,240 आलिशान घरांची विक्री गेल्या 6 महिन्यात मुंबईमध्ये झाली आहे। गेल्या वर्षीच्या जानेवारी ते जून या कालावधीच्या तुलनेत या विक्री संख्येमागे 29% वाढ झाली आहे। टेस्लाला भारतात वाहनांची विक्री करण्याची परवानगी मिळाली। अंधेरी प्रादेशिक वाहतूक कार्यालयानं टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला ट्रेड सर्टिफिकेट दिलंय। त्यानंतर कंपनी आता मुंबईमध्ये त्यांच्या शोरूममध्ये आपली वाहनं प्रदर्शित करू शकणार आहे। वांद्रे कुर्ला संकुलात 15 जुलै रोजी टेस्लाचं पहिलं शोरूम उघडणार आहे। नाशिकमध्ये नव्यानं 328 वाईन शॉपचे परवाने दिले जाणार आहेत। महसूल वाढवण्याच्या उद्देशानं राज्यात असलेली स्थगिती उठवली जाणार आहे। उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे।
मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या बालवाडीतील शिक्षकांची पगारवाढ करावी, त्यासोबत शिक्षकांची अंगणवाडीच्या आधारावरती वयोमर्यादा वाढवावी आणि बालवाडी शिक्षकांना शिकवण्याशिवाय इतर कोणतेही काम देऊ नये, अशा विविध मागण्या शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार सिडकोनं अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण सुरू केलंय. या अंतर्गत आतापर्यंत 5,000 अनधिकृत इमारती आणि त्यातील सदनिकांना नोटीस बजावली आहे. आतापर्यंत जवळपास 60% प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाल्याचं सिडकोनं स्पष्ट केलंय. नवी मुंबई महापालिकेतल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांसाठी फुकट बांधून मिळणारी घरं शेकडो घरं सोडून दिल्याची धक्कादायक माहिती सभागृहात समोर आली आहे. महापालिकेने ही घरं घेतली तर सिडको बांधत असलेल्या शेकडो घरांना मागणी उरणार नाही, असा जावई शोध लावून नवी मुंबई महापालिकेनं सर्वसामान्यांचं आणि पर्यायानं सरकारचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान केलंय, अशा अधिकारी आणि इतरांची चौकशी करण्याकरता समिती गठीत करण्यात आली आहे. महावितरणतर्फे सध्या राज्यात सर्वत्र आधुनिक टीओडी मीटर बसवण्यात येत आहे. महावितरणच्या ग्राहकांना वीज कधी वापरली त्या वेळेनुसार दरामध्ये सवलत देण्यात येणारे टीओडी मीटर असल्याशिवाय ही सवलत मिळू शकणार नाही, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. शासनाकडून पक्कं घर नसणाऱ्यांसाठी घरकुल योजना राबवली जाते. त्यासाठी पनवेल तालुक्यातील पक्कं आणि हक्काचं घर नसणाऱ्यांसाठी आवास प्लस सर्वेक्षण झालेलं आहे. सर्व्हेमधील 1,652 कुटुंबांना अटी आणि शर्तींनुसार पूर्ण पडताळणी झाल्यानंतरच संबंधितांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. वाढती शहरीकरणाची गती, नोकरीतील अस्थिरता, परीक्षेचा ताण आणि तंत्रज्ञानामुळे आलेला सामाजिक अलगाव आणि कोरोनामुळे मानसिक आरोग्यावरती मोठा परिणाम झाला असून नैराश्याचं प्रमाण महाराष्ट्रासह देशभरात सातत्यानं वाढताना दिसतंय. महाराष्ट्रामध्ये मागील 5 वर्षात 21% वाढ झाली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीनं मुंबईमध्ये सोमवार 14 जुलै रोजी विधानभवनावरती मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील 1,34,000 युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार द्यावा, प्रशिक्षणार्थींचं मानधन वाढवून द्यावं, यासोबतच विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. मसाले आणि भाज्यांपाठोपाठ लसणाच्या भावानंही उच्चांक गाठला. लसणाला महागाईची फोडणी बसल्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. लसणाला प्रति किलो 300 रुपयांचा दर मिळतोय. जळगावच्या बाजारात लसणाची आवक वाढलेली आहे. मध्य प्रदेशचा लसूण जळगावच्या बाजारात दाखल झालाय, त्यामुळे लसणाचे भाव कमी झाले असून 120 ते 150 रुपये किलोनं मिळणारा लसूण आता 50 ते 60 रुपये किलोनं मिळतोय. पुणे मुंबई लोहमार्गावरील खडकी रेल्वे स्टेशनवरती मध्य रेल्वेचा 17 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान अनेक पुणे लोणावळा लोकल आणि लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. खडकी रेल्वे स्टेशनला नवीन प्लॅटफॉर्मची महत्त्वपूर्ण पायाभूत कामं केली जाणार आहेत. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, एक्स, टेलिग्राम अशा विविध सोशल मीडियावरती चर्चा करताना किंवा कोणतीही पोस्ट टाकताना ती पोस्ट कुणासाठी आपत्तीजनक तर नाही ना, याचा विचार करूनच ती पोस्ट टाका, अन्यथा आपण टाकलेल्या पोस्टवरती कुणी आक्षेप दर्शवल्यास आपल्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झाला. अशातच जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावरती अभिवादन करत जल्लोष करण्यात आला. महाराजांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यामुळे गडकिल्ल्यांना अधिक बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. मी पर्यटन मंत्री असतानाच गडकिल्ल्यांची यादी आपण युनेस्कोकडे सोपवली होती, त्याला आता मान्यता मिळाली, असं ते म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.